राष्ट्रसंत भगवान बाबा गडकर यांच्या मूर्ती स्थापनेच्या निमित्तानं या पवित्र पुण्यभूमीमध्ये कलशारोहण सोहळा आणि मूर्ती स्थापना आज या ठिकाणी संपन्न होते आहे। ग्रामस्थांच्या सहकार्यानं, पंचकृषीच्या सहकार्यानं आणि इथल्या सर्व इचोडा मंडलमधील सर्व भाविकांच्या सहकार्यानं आमचे या अंतकरणामध्ये भगवान बाबाच्या मंदिराचा संकल्प ज्यांनी केला ते रविशेठ गीते यांचा संकल्प आज पूर्ण होतोय। अंतकरणात राष्ट्रसंत भगवान बाबांचं मंदिर तेलंगणा प्रांतामध्ये पहिली मूर्ती स्थापना आहे बरं का। आणि हा एक विक्रम झाला। काय झाला? इथून पुढे मंदिरं भरपूर होतील, मूर्त्या भरपूर बसतील, पण तेलंगणा प्रांतामध्ये पहिलं भगवान बाबाचं मंदिर रविशेठनी बांधलं आणि पहिली भगवान बाबाची मूर्ती तुमच्या आमच्या साक्षीनं बसली। या गोष्टीचे तुम्ही आणि मी साक्षीदार राहिलो। तिडके पाटील आपलंही मोठं परम भाग्य आहे। या भारत भूमीमध्ये वरचा आवाज कमी कर। या भारत भूमीमध्ये अनेक संत मांदियाळी होऊन गेली। राष्ट्रसंत भगवान बाबा पर्यंत माऊली महावैष्णव ज्ञानोबारायापासून आजपर्यंत अनेक संत होऊन गेले। संत भगवान बाबा हे एक अवतारिक पुरुष होते। जसे ज्ञानोबाराय होते, जसे तुकोबाराय होते, जसे शांती ब्रह्म एकनाथ महाराज होते, जसे निळोबाराय होते, तसेच भगवान बाबा होते बरं का। लक्षात ठेवा। उलट या सर्व संतांचा अधिकार सारखाच आहे, पण भगवान बाबांनी केलेली क्रिया या विश्वात कुणालाच जमलेली नाही। लक्ष लावून ऐका, थोडंसं सांगतो। मागे हजारो ऋषी होऊन गेले, मागे हजारो सिद्ध होऊन गेले, मागे हजारो संत होऊन गेले, पण स्वतःचं अंग कापणारा साधू कुठंच कधीच जन्माला आला नाही, झाला नाही। काही लोकांनी वैराग्य धारण केलं, साधना अंतकरणामध्ये केली, वैराग्यावर विजय, अंतकरणावर मनबुद्धीवर विजय मिळवला, वैराग्याच्या द्वारा जगामध्ये जगतनिष्ठा करून दाखवली। पण भगवान बाबांनी मात्र मोठं कार्य केलं की या गोष्टीमुळे आपल्यावर आळ आला ना, ती गोष्ट ठेवायचीच कशाला। असा कोणी महात्मा आहे का जगात? नाही महाराज। भगवान बाबा म्हणजे ज्ञानोबारायांचा अवतार होते। जाणते ने तवचीच यावे, अपकीर्ती अंगान यावे। आता नाक कापलं तर छिद्र आहे म्हणून जगणारे लोक आहेत जगात बरं का। मग काय होते बोलले, चारीने नाव ठेवलं तर 8 हार घेऊन आलेत ना, विठ्ठला विठ्ठला। पण समाजात एका जरी माणसानं बोट दाखवलं तरी साधूच्या साधूपणाला बाधा आल्याशिवाय राहत नाही। म्हणून भगवान बाबांनी लीला केली, अवतारिक पुरुष होते। सज्जनो, प्रत्येक जाती जमातीमध्ये संत होऊन गेले। या जगाच्या पाठीवर एकही जात अशी राहिली नाही की या जातीमध्ये संत झाले नाहीत म्हणायला। आता शास्त्र सांगतं नदीचं मूळ आणि साधूचं कुळ सांगू नये, पण तरी सुद्धा महापुरुषांनी आपल्या कुळाचं वर्णन केलंच की नामदेवराय म्हणतात, जातीचे हे शिंपी विश्व जाणे याते, प्रत्यक्ष सांगा ते जीवविले। हे जातीचे शिंपी आहेत। किंवा वंश उद्धरीला माळियाचा वर्णन होतच। तसं या कुळामध्ये ज्ञानोबारायाच्या काळात एक सत्पुरुष होऊन गेली, खोदू नावाची बरं का। या समाजामध्ये, वंजारी समाजामध्ये खोदू नावाचा एक महापुरुष होऊन गेला पूर्वी इतिहासामध्ये, ज्ञानोबारायांच्या काळात। आणि त्यांच्या नंतर जसं माळी समाजात सावता बाबा, कुंभार समाजामध्ये गोरोबा काका, सोनार समाजामध्ये नरहरी महाराज, सांगू नये पण वंशाचा विस्तार करण्यासाठी कोण्यातरी कुळात महात्म्याला जन्म घ्यावाच लागतो। मायबापाशिवाय जन्म आहे का? मग कुठलं तरी आडनाव, कोणतं तरी गाव, कोणती तरी जात, कोणती तरी जमात साधूला घेऊन जन्माला यावं लागतं। ते ठरवून येत नाहीत। ज्या कुळाचं पुण्य उदय येईल महाराज, ते कोणीही कुळामध्ये श्रेष्ठतम उच्चतम जातीत जन्माला जात नाहीत। जिथं मायबाप पवित्र आहे तिथं जन्माला जातात। विठ्ठला दामू शेट्टी गोणाबाईची कुशी पवित्र नामदेवराय जन्माला आले। दमा आणि करुण यांची कुशी पवित्र जनाबाई जन्माला आल्या। सूर्यनारायण पंताची कुशी पवित्र एकनाथ महाराज जन्माला आले। कनकाबाई बोलोबारायांची कुशी पवित्र तुकोबाराय जन्माला आले। तसे आमचे हे भगवान बाबा सुद्धा कौतुकाबाई आणि तुबाजी पाटील यांची कुशी पवित्र होऊन बाबा जन्माला आले। भगवान बाबा साधू होते।
आणि फार मोठा पराक्रम केला, फार मोठा पुरुषार्थ केला भगवान बाबांनी. असा विरक्त महात्मा तुम्हाला कुठे पाहायला मिळणार नाही इतिहासामध्ये. आणि सामान्य लोकांच्या तालमीत भगवान बाबा वाढलेले नाहीत. काही लोकांना असं वाटत की भगवान बाबा एक समाज सुधारक आहेत. नाही, भगवान बाबा अवतारिक पुरुष आहेत बरं का. समाज सुधारक वेगळे, पुढारी वेगळा, नेता वेगळा, समाजकारणी वेगळा आणि संत वेगळा. विठ्ठला भगवान बाबा नेता नाहीत, भगवान बाबा समाज सुधारक नाहीत, भगवान बाबा पुढारी नाहीत, भगवान बाबा देव आहेत. विठ्ठला अत्यंत दूरदृष्टीचा महात्मा महाराज. या महापुरुषाचं दर्शन तरी झालं. जो या ते दृष्टी निहाळी, जसं ज्ञानोबऱ्याचं वर्णन आहे. धन्य धन्य धरा तळी, जो या ते दृष्टी निहाळी, वाहत येईल टाळी वैकुंठ भुवनाशी. भगवान बाबाचं दर्शन व्हायला सुद्धा भाग्य लागतं. बाबाची मूर्ती जर अशी डोळे भरून पाहिली तर अंतःकरणामध्ये अनंत जन्माच्या पुण्याचा काय होत असतो, उदय होतो महाराज. तेजपुंज महात्मा आणि सामान्य माणसाच्या तालमीमध्ये वाढलेले नाहीत. बाबा म्हणजे बंकट स्वामी महाराजांच्या तालमीत वाढलेले आहेत, माणिक बाबांच्या तालमीमध्ये वाढलेले आहेत. मोठा अधिकार संपन्न. ज्यावेळेला नारायणगडावर बाबा राहत होते त्यावेळेचा प्रसंग आहे. त्या काळामध्ये स्वामी महाराज, आमच्या सद्गुरु जोग महाराजांचे जे 4 शिष्य होते त्याच्यामध्ये स्वामी महाराज 1, लक्ष्मणबा इगतपुरीकर 2, मारुतीबा गुरव 3 आणि मामासाहेब 4, दांडेकर मामासाहेब मामा 4 शिष्य होते. आणि त्या स्वामी महाराज होते. स्वामी महाराज फार तयारीचे, गायक तसेच, वादक तसेच. आजही स्वामींच्या चाली आहेत संप्रदायामध्ये. आता लोकांनी भेसळ केली, आता संकरितच जमाना आहे. शुद्ध जेवारी मिळेल नाही तर भजन कसं मिळेल. विठ्ठला रागदारीतल्या चाली. त्या काळामध्ये बालगंधर्व असं सांगतात की ती बालगंधर्व जी होते ना, ते आमच्या स्वामी महाराजांचं भजन ऐकण्यासाठी पूर्वी गर्दी व्हायची. पहाटे काकडा करायचा स्वामी जोग महाराज मठामध्ये पंढरपूरला. आणि त्यावेळेला ते मोठे मोठे अधिकारी लोक त्यांचं ऐकायला, त्यांच्या चाली आजही आहेत. आणि बंकट स्वामी महाराजांनी काय करायचं, 6 महिने आळंदीला वास्तव्य करायचं आणि 6 महिने फिरस्ती म्हणजे फिरतीवर राहायचं आणि धान्य गोळा करायचं संस्था जगवण्यासाठी. मग कधी कधी कीर्तन करावं लागायचं, सोबत शिष्य समुदाय असायचा. गळ्यामध्ये मृदंग घेऊन स्वतः मृदंग वाजवून कीर्तन, गळ्यातच मृदंग आणि स्वतः करायचं म्हणा. हो, पण आजही आपल्याकडे वादनाचे प्रकार वेगळे. कीर्तनात मृदंग वाजवण्याची पद्धत वेगळी असते, बैठकी भजनात पद्धत वेगळी असते, गाथ्याच्या भजनात वाजवायची पद्धत वेगळी असते. आता हा फरकच कळ नाही म्हणून गोंधळ झाला. विठ्ठला गाथ्याच्या भजनाला कसं वाजवावं, काकड्याला कसं वाजवावं, कीर्तनात वाजविण कसं असावं. कीर्तनातलं वाजविण म्हणजे सासरवाशी वाजविण. सासरवाशी वाजविण कशी वाजवा, महाराजाकडे पाहून वाजवायचं. आपल्या मनचा शहाणपणा करायचा नाही. विठ्ठला कीर्तनातलं गायन सासरवाशी, महाराजाकडे पाहून गायचं. आणि कीर्तनकार सुद्धा सासरवाशी, त्यानं श्रोत्याचे तोंड बघून कीर्तन करायचं. पुढचे माणसं नाराज दिसले की जे विठ्ठल म्हणायचं. म्हणजे गायक, वादक, कीर्तनकार सगळे सासरवाशी तिथं ही सेवा पण करायची सगळे. आता इथं सर्व आज चांगला योग आहे, वाजविणार चांगले आहेत, गाणार चांगले आहेत. शिवाजी बुवांनी सुंदर नियोजन केलेलं आहे म्हणून आज आनंद आहे. पण हे सांगत होतो, स्वामी महाराज खूप वाजवणं सुंदर. पण ज्या वेळेला तिथं माणिक बाबाकडे होते भगवान बाबा सेवेला, महाराज तेजपुंज, हो त्याचं एक कारण आहे, सांगणार नाही आता. भगवान बाबा तेजपुंज होते त्याचं कारण आहे, महाराज या जातीतली 50% बाजू पवित्रच आहे महाराज. बाटलेली नाही, मांसाहार करीत नाही आणि जिनं मांसाहार केला तिचा वंश वाढत नाही. विठ्ठला विठ्ठला. या वंजारी समाजातल्या स्त्रिया मांस मदिरा पान करीत नाहीत. 50% बाजू पवित्र आहे. 50% गांजा कसबकड निघालीत आता, पण 50% बाजू पवित्र आहे. भूमी चांगली आहे महाराज, भूमिका चांगली आहे. पण भगवान बाबा ज्या कुळामध्ये जन्माला आली ते हे कुळ आहे आणि दिसायला अत्यंत तेजपुंज होते, सुंदर होते.
पुन्हा व्यायामाची सदृष्टी होती, अंतकरणामध्ये व्यायाम करायचा आणि सेवावरती नागिली सारखी चपळ भगवान बाबा. बंकट स्वामी महाराजांनी पाहिलं आणि माणिक बाबाला विचारलं, माणिक बाबा तुम्हाला एक गोष्ट मागायच्या, म्हणली मागू का सांगा. माणिक बाबांनी सांगितलं, काय बाबा सांगा. किती ज्वारी द्यायची ते सांगा महाराज. आजही ते गड फार श्रीमंत आहेत बरं का. एका एका गावातून करोड करोड रुपयाची देणगी येते. किती रुपयाची? करोड करोड रुपयाची देणगी येते. पण बाबू, या जगामध्ये उदार समाज भरपूर आहे, देणारे लोक फार आहेत. काय देऊ तुम्हाला सांगा, 100 पोती ज्वारी देऊ का? नाही म्हटले, ज्वारी डाळ हे मागणार नाही, मी आज तुम्हाला वेगळी मागणी मागणार आहे. कोणती सांगा. म्हटले, आज मी तुम्हाला हे मागणार आहे, मला हा मुलगा देऊन टाका. याचं नाव काय? म्हटले, आबा, याला भगवान म्हणतात, याचं हे मला देऊन टाका. माणिक बाबांनी सांगितलं, जीव मागा पण भगवानला मागू नका. मग गुरु म्हणतात शिष्याला मागू नका, भगवान बा काय कच्चे असतील का महाराज? पण नाईलाज झाला आणि मग शेवटी पाठवलं. आळंदीला राहिले, अभ्यास केला आणि माणिक बाबाची तब्येत बिघडली म्हणून पुन्हा परत बोलावून घेतलं भगवान बाबाला. आली परत. आता काही लोकांच्या मनात समाजकंटक, हे बघा, विरोधक असतातच. आता ते आपल्याला कधी कधी कुणाच्या स्टेटसला पाहायला मिळतं बघा. चांगल्या रस्त्याला गतिरोधक आणि चांगल्या माणसाला विरोधक असतातच. गतिरोधक असल्याशिवाय गाडी पळवाय मजा वाटत नाही आणि विरोधक असल्याशिवाय कार्यक्रमाला रंगत येत नाही. विठ्ठला अहो, मला सांगा, सगळेच मांडणार असल्यावर माणूस बेजार होतच नाही, त्याला वाटते होऊन जाईल कधीतरी. पण विरोधक असल्यावर माणूस म्हणते, हा, ह्याच्या नाकावर टिचून करायचे. कसं करायचे? ह्याच्या नाकावर. आणि मग ते असं सावधच असतो. पण माणसाच्या जिंदगीत विरोधक पाहिजेच महाराज. ज्याला विरोधकच नाही, उसका जीने का क्या मतलब? विरोधकच नाही, काय मतलब आहे? काय अर्थ आहे का त्याला? अरे, माणसाला कोणीतरी नावं ठेवणार पाहिजे, तरच पळायला मजा वाटते. विठ्ठला नको नको तो प्रकार घडला त्यावेळेला. एका बाईची चोळी आणून अंथरुणावर टाकली. सकाळी बोबाट जाते, त्यांनीच बोबाटा केला, त्या लोकांनी बोबाटा केला. म्हटले, आले आम्हाला या भगवान बाबाची वळकटी तपासायची. तपासली, ती चोळी निघाली. कोणाची चोळी म्हणल्यावर ती गावातली बाई होती. तिला गावद्वाराची सुवासीन म्हटलेले ज्ञानोबारायांनी. आता उघड सांगत नाही, हा, हुशार माणसं आहेत तुम्ही. गावद्वारात तिची गाव बसवीच होती. ती चोळी कुणाची? ती काही खोटं बोलली नाही. तिनं सांगितलं चोळी माझी. ती काही खोटं बोलली का? होती तिचीच. ती पुढं काही बोलली नाही, फक्त चोळी माझी. मग याच्या हे तर ब्रह्मचारी, चोळी याच्यावर आली कशी महाराज? मग शंका विशंका सुरू झाल्या. आवान तो ब्रह्मचार्याचा दिसतो महाराज, असा हा भोंदवय. बैठक बसली. मग सगळ्यांनी सांगितलं, एक पर्याय, याला गडावरून खाली काढून द्या. नारायणगडावरून याला खाली काढून द्या. जळण हीच होती, दुसरी काय होती? चोळी टाकणाऱ्याच्या मनात एवढंच होतं, माणिक बाबा ह्याला गादीवर बसवितील आणि आपण सतरंजात उचलायन, हे महंत म्हणून होईल म्हटलं. मग काय प्रकार केला? भगवान पंचमुखी परमेश्वराला किंमत दिली जाते. सगळ्या गावाच्या समोर चोळी सापडली. मला माहित आहे तुम्ही निष्कलंक आहात म्हणून, पण 4 लोकांनी पाहिलेले असल्यामुळे मी तुम्हाला आश्रय देऊ शकत नाही. तुमचे तुम्ही या गडावरून जा आणि स्वतःचं अस्तित्व सिद्ध करून दाखवा. मी निर्दोष आहे हे सिद्ध करा. राष्ट्रसंत भगवान बाबाला वाईट वाटलं महाराज. गड सोडण्याचं वाईट वाटलं नाही, बाबाला वाईट वाटलं की आजपासून सद्गुरूची सेवा संपली, माणिक बाबाची सेवा संपली. बाबाला धनाची, ऐश्वर्याची, संपत्तीची काही गरज नव्हती. असताना श्रीमंत कुळातले होते. सानप कुटुंब म्हणजे काही सामान्य नव्हतं त्यावेळेला. तुबाजी पाटील म्हणायला 1 घंटाभर लागत होतं. विठ्ठला विठ्ठला. पण प्रकार असा घडला की खाली उतरल्यावर खूप वाईट वाटलं. सज्जनो, पिंपळाचं वडाचं झाड होतं, त्या ह्याच्यावर गडावर मुळून खाली पडलं. पण खाली उतरल्यावर वाटलं की आपल्या अंगाला डाग लागला होता. इतका निष्कलंक परमार्थ करून लोकांनी आपल्याला दोषी ठरवलं. आता जगण्यात मजा नाही. आणि याच गोष्टीमुळे माझ्यावर आळ आला का म्हणून दगड घेतला सज्जनो. आणि दगड घेऊन जसा एखाद्या शेतकऱ्यानं कांदा ठेचावा, लक्षात येतोय दृष्टांत तुमच्या? हा, कांदा ठेचावा
तसं स्वतःच लिंग ठेचलं आणि सगळ्या रक्ताची तोडून फेकून दिलं महाराज. रक्ताची धार लागली. दुपारची वेळ झालेली, 11-12 वाजलेली आहेत. बेशुद्ध पडलेले आहेत संत श्रेष्ठ भगवान बाबा. आणि नवलाभ झाला. तिथं देव आलेले आहेत बघा. तुळशी उगवल्या रक्त सांडिले जेथे. या महाराज. विठ्ठला 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 तुळशी उगवल्या रक्त सांडिले जेथे धावून आले देव दिले अभय तेथे. आरती भगवान बाबा चिदानंदाचा गाभा वैराग्य मूर्तिमंत दिशे शांतीची शोभा. आरती भगवान बाबा. मोठा मान. आजही तुम्ही त्या पकाळ डोहावर जर गेलात तर तुळशीच्या पानाचा कलर आज सुद्धा लाल आहे बरं. आज सुद्धा. आज लोक म्हणतात भगवान बाबा काय देव होते का? तुझा बाप देव होता का? विठ्ठला विठ्ठला. कोणीतरी एक म्हणला म्हणे भगवान बाबा बाबा होते ते देव नव्हते, तू देव आहेस तू. अरे भगवान बाबा देव नव्हते, तुझा मामा देव होता का? तुझा बाप देव होता का? तू भूताच्या पोटचा आहेस. विठ्ठला विठ्ठला. अशी घाण अवलाद असल्याशिवाय बाबा दोष दिसतच नाही. ज्याला संतात दोष दिसले त्याचं बीज चांगलं नाही. विठ्ठला आता याच्या पलीकडे खालचे शब्द माझ्याकडे नाही. विठ्ठला तुकोबाराचे प्रमाण आहेत पण म्हणून दाखवित नाही. अरे साधू ज्ञानोबारायात दोष दिसला, तुकोबारायात दोष दिसला, मोतीराम महाराजांमध्ये दोष दिसला, भगवान बाबा मध्ये दोष दिसला. काय मग माणसाची अवलाद आहे का? विठ्ठला तलवारीच्या धारेसारखं आयुष्य जगलेले हे सत्पुरुष आहेत. कोणत्याही साधूला नाव ठेवू नका. ना भगवान बाबाला, ना मोतीराम महाराजाला, ना ज्ञानोबारायाला, ना तुकोबारायाला, ना नाथ महाराजाला, ना जनाबाईला. अरे घडलं पाया पडा. घडलं त्यांचं भजन ऐका, घडलं त्यांचं वर्णन करा, पण त्यांना कुठंतरी कमी लेखण्याचा प्रयत्न करू नका. शहाणे माणसं भरपूर जमलेत म्हणून बोललो एवढं. विठ्ठला बाबा देव आहेत, बाबा साधू आहेत, वैराग्यवान आहेत. अरे बाबा एक महान संत आहेत. किती मोठे संत आहेत बघा. संताची दृष्टी कशी असते? ज्या लोकांनी विरोध केला भगवान बाबाला, शेवटी त्या लोकाला भगवान बाबानं सांभाळलं. जातीवाद केला नाही. गादीवर बस जातीवादामुळे संत जातीच्या वेशामध्ये तुम्ही संताला बोलू नका. गादीवर आता प्रकृती क्षीण होत चाललेली भगवान बाबाची. शेवटचा प्रसंग सांगतो, मधला आता नाही सांगत, वेळ नाही माझ्याकडे. आणि मग पत्र पाठवलं आळंदीला. मामासाहेबाकडे पत्र गेलं. मामासाहेबांच्याकडे पत्र गेल्यानंतर मग त्या काळात जी काही संत काय म्हणले, भगवान बाबा आता माझी मला लिंग ठेचलेलं होतं, प्रकृतीत बदल व्हायला लागला. बाबा मामा आता माझं वय थकत चाललेलं आहे आणि मला गादीला वारस पाहिजे. म्हटले कोण वारस पाहिजे सांगा, मला वारस द्या एखादा गादीला. त्यांनी सांगितलं भगवान बाबा तुमच्या दृष्टीने एखादा वारस निवडा, हे तुम्हाला जो वाटतो तो. नाही म्हटले महाराज, माझ्या दृष्टीने जर निवडला तर मध्ये दोष दिसू शकतात, तुमच्या दृष्टीने मला निवडून द्या. कसा पाहिजे? अधिकारी पाहिजे. आणि मग अधिकारी कोण? महाराज जात पाहून नाही गादीवर बसवलं. बंकट स्वामी महाराजांचे पोतणे भीमसिंह महाराज गादीवर बसवले. ते जातीनं राजपूत होते, पण भगवान बाबा जातीवादी नव्हते. आणि तुम्ही इथं जमलेल्या लोकांनो बाबाच्या नावानं जातीवाद करू नका. विठ्ठला अरे शिवराय जगाचे होते, संभाजी महाराज जगाचे होते, अहिल्याबाई जगाची होती, ज्ञानोबाराय तुकोबाराय जगाचे होते, महाराणा प्रताप जगासाठी जगले, बिरसा मुंडा सगळ्या लोकांसाठी काम केलं,
ज्ञानोबा राय तुकोर आहे भगवान बाबांनी सुद्धा एका जातीचा विचार केला नाही, सगळ्या जातीसाठी जगलेली संत आहे ते. म्हणून साधूसाठी जातीवाद करू नका आणि साधूकडे पाहताना जातीवादानं पाहू नका. विठ्ठला साधूचं वर्णन मुक्त हस्तानं करावं, कुणी असू द्या. धन्य संभाजी महाराज आहेत का, प्राण सोडला पण धर्म बदलला नाही. हे कुणाला सुद्धा, अहो पाकिस्तानच्या मुसलमानाला सुद्धा ही गोष्ट मानावी लागेल. तुम्ही तर मानाल याच्यात काय न बोलले. माझी मुलगी देतो म्हणू लागला. कोण होता तो? औरंगजेब का? माझी मुलगी देतो तुम्हाला, माझी पोरगी देतो, फक्त एवढंच करा, शेंडी कापा और हमारे यहाँ इस्लाम में आ जाओ, बोले इस्लाम कबूल करो, ये हिंदू धर्म छोड़ दो, बोले मेरी बेटी से निगाह अमुक तमुक ऐसा करो. नको नको नको. सिंहाचा पिल्लू म्हणून जन्माला आलो, सिंहाचं पिल्लू म्हणूनच जगणार. भगवान बा तसेच आहेत. हे सगळे महापुरुष प्रत्येक जातीत जन्माला आलेला जो एखादा शूरवीर आहे ना, तो एखाद्या धर्मासाठी जगलेला नाही, संपूर्ण विश्वासाठी जगलेला आहे. भगवान बाबा तर महान संत होते, देव होते महाराज. इथं पार्टीकर आमचे शामराव आहेत. भगवान बाबाची मूर्ती उघडी बसवलेली होती पार्टीला. कीर्तनला गेल्यावर मला दिसायची, बोलून घेतले गावकरी, शामराव एक आठ आहे शामभाऊ, एखाद्या महापुरुषाचा पुतळा चौकात बसवायचा असतो, साधूला असं उघडं बसवू नये. मग काय करावं? साधूला बसवावं तर मंदिरात किंवा देवाऱ्यातच बसावं, चौकात रस्त्यात साधू बसवायचे नसतात. मग म्हटले काय करावं लागेल महाराज? काही नाही म्हटलं, पुढल्या वर्षी झोलकर महाराज गावाला यावे असं वाटत असलं तर आधी भगवान बाबाचं मंदिर बांधा. बहादर गाव आहे पारडी, आधी मंदिर बांधलं पुन्हा आवतन घेऊन आली. विठ्ठला विठ्ठला साधूची मूर्ती अशी आमच्या रवी शेठच्या मनात अंतकरणात इच्छा निर्माण. कशी सद्भावना झाली, बाबांनी कशी बुद्धी दिली ते देव जाणो. नाही तर हल्लीच्या तरुणाला मंदिर बांधायची बुद्धी होते का? आजच्या तरुणाला बार जिएंगे क्या, खाएंगे पिएंगे जिएंगे ऐश करेंगे, आणि दुसरं काय सुचायचंय? महाराज ही बुद्धी सुचायला रवी शेठच्या आई वडिलाची पुण्य असली पाहिजे, त्याच्याशिवाय नाही. मंदिर बांधायची बुद्धी कोणालाही होत नाही. आमच्या सूर्यकांतरावानं गड निर्माण केलाय. गड इथं आता हे इथं महादापूरला. सूर्यकांतराव कुठे गेले? गेले का? हा आहे बघा सूर्यकांतराव तिकडे. करोडो रुपये खर्च करून बाबाचं उगीच नाही महाराज, याच्यासाठी मायबापाची पुण्याही लागते. विठ्ठला गावच्या गाव बेजार व्हायले. मारुतीरायचं नरसापुरी भारी आहे बघा, ही वरचढ भरलं सगळ्याला. एका दिवसात कोटी रुपये. किती रुपये? मला तर वाटलंय पाटील उग मराठवाडा सोडून देऊन तुमच्यात येऊन बसवा, पण तुम्ही राहण्यासारखे नीट नव्हता, दुरूनच बरे होता. दुरून डोंगर साजरा बरं आहे महाराज. नवल आहे, कोण्या गोष्टीचं नवल आहे? विनोदाचा भाग सोडा. एका दिवसात 1 कोटी रुपये एका कीर्तनात, आणि नुसतं सांगून नाही, कोटी रुपयाचा मंडप. धन्य माता पिता, ती भूमी धन्य, ते गाव धन्य. विठ्ठला विठ्ठला. आणि गावाच्या गाव बेजार होतात पण होत नाहीत मंदिर. छोटी 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 गाव आहेत पण दृष्ट लागण्यासारखे मंदिर आहेत या परिसरामध्ये. एखादं गाव, सगळेच गाव चांगले आहेत, पण रवी शेठनी एक संकल्पच केला होता. आणि माझ्या माग सारखी भुनभुन, नाना मूर्ती कधी बसवा सांगा. आता म्हणलं पोळ्याच्या दिवशी चंगाळी आणि सुगीत नाना भेटत असतोय. मग म्हणलं आता काय करावं लागेल. म्हणलं काय असं करा, नरसापूरला एकादशी असती म्हणलं दरवर्षी, त्या दिवशी करा. त्या दिवशी मुहूर्तच नाही, कस करावं आता? त्या दिवशी एकादश. पारडीला जागर काला असतोय त्या दिवशी मुहूर्त नाही, कस करावं आता? मग मला चिंता पडली. म्हणलं रवी शेठ तुम्हाला मूर्ती बसवायच्या, मग मी मुहूर्त पाहून सांगतो. आता मुहूर्त बघितल्यावर हे आजचा निघाला 1 तारखेचा. 1 तारखेचा मुहूर्त निघाल्यावर म्हणजे 1 तारखेला बसवा. किती दिवस शिल्लक होते? फक्त 1 महिना शिल्लक होता. 1 महिन्यापूर्वी मुहूर्त काढला
आणि 1 महिन्यामध्ये एवढं इंद्रभुवन तयार केलं महाराज. एकाच महिन्यामध्ये, एकच महिना झालं होतं आणि एका महिन्यातली एवढी तयारी. मूर्ती आणली, कलश आणला, सुंदर प्रकारचं प्रयोजन केलं आणि लोकांनी सुद्धा तशीच साथ दिली महाराज. आज या मंडपात एका गावची माणसं नाही, 20-25 गावचे भाविक जमलेले आहेत बघा. एकट्याचा नोहे प्रयत्न त्यांचे आणि कष्ट तुम्हा पंचक्रोशीचे. विठ्ठला पण आई वडिलाच्या पुण्याईनं पत्नीची साथ. आता एवढा खर्च करायला अंतकरणी लागतं ना. ते पुढारी लोक सगळे पाठीमागच आहेत, सगळे सत्कर्माच्या पाठीमागे आहेत. हे बेटा उठ ना, त्याला घेऊन गरमी होत असेल, जा बाहेर, गरमी व्हायली बाळाला. तिथपर्यंत त्यांनी कमाल केली. वरून सूर्य तापतोय, मी पुन्हा बिना चपलाचे होते काही काही माणसामध्ये. मी रथात बसलो तरी मला वाटू लागलं कोण्या जन्मातली कष्टरी असेल. तरी तिडके पाटील म्हणले, नाना खुली या ना. म्हटले काय ती छत्री? नाही तर छत्री नाही आणली तर आपलं कीर्तनच होतंय म्हणले आज. म्हणजे बसून, रथात बसून मला त्रास वाटत होता, पण इतक्या दूरपर्यंत म्हातारी माणसं चालत आले. आणि एक सांगू का भाविक हो, प्रयागराजला संतांचा कुंभमेळा भरला आणि रवी शेठनं चिंचोलीत कुंभमेळा भरवला. एवढे साधू कुंभमेळ्यामध्ये जसे आहेत तसेच येत नाही तर कशाला आता प्रयागराजला? काय प्रयागराजच इथं आलंय आता, प्रयागराजच इथं जमले. इतके महाराज, एवढे संत जमा झालेले. गंगाखेडून आमचे आकाश महाराज आणि परिसरातले एवढे आमचे गंगेश्वर महाराज, ही सगळी संत मांदियाळी. मला आता नाव स्मरणात यायचे नाही सगळ्यांच्या, पण एवढी. हे काय आमचे सूर्यकांतराव झोलकर, झोल्याहून आले 20-25 माणसं. मुरकुटे म्हणलं की प्रसिद्धच आहेत, काही पाहायचं काम नाही. तितक्या दुरून ही संत मंडळी, एवढे गायक वादक. शिवाजी महाराजांनी तर कार्यक्रमाचं मुख्य आकर्षण. शिवाजी महाराज तुमच्या पोराला बघून मला असं वाटलं लागलं ह्याला ओटीत घेऊ का. सकाळी पालवी साहेबाचं नाना काही कार्यक्रम सुरू आहे ऐकायला. म्हणलं काय छोटा मुलगा आहे त्याचं भजन आहे. म्हणजे येतो. इतीनं मापलं तर 2 इतीच भरल आणि वजनानं मापलं तर लई झालं तर 5 किलो 10 किलोच्या आसपास असेल बघा. पण तालात पक्का राजा, स्वरात एवढा पक्का की अंग तालात हलू लागलं. ते ईदभर असून नागी लिहून आणि पुन्हा पेटी वाजून म्हणू लागला, स्वर इकडं तिकडं नाही. आणि त्या पोराला पाहिल्यावर मला फार आनंद वाटला. कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक, तयाचा हरीख वाटे देवा. आणि शिवाजी महाराज बापच भारी. त्याला काय मला सांगा, आंब्याचं बीव लागल्यावर येडी बाबळ येत असत्या? आंब्याची कोय लागल्यावर येडी बाबळ उगवत्या का संतोष महाराज? नाही. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी, मुखी अमृताची देह देवाचे. प्रसवली तया कुळाचा उद्धार, तो तरी निर्धार नामा म्हणे. असा हा महान योग आज इथं जळून आला. एक भाविक तरुणांचा केवढा उत्साह, ते किती त्यांना आनंद वाटत होता. ऊन होत तरी बिचारे येईपर्यंत नाचतच होते नाही का. मग एवढी ताकद कोणी दिली? भगवान बाबांना दिली सगळ्यांना. बाबांना सामर्थ्य दिले सगळ्यांना. इथपर्यंत मला सांगा, आपण कार्यक्रम केला का भगवान बाबांनी करून घेतला? कसा केला? करून घेतला. भगवान बाबांनी करून घेतला, आपण केला नाही. आपण करणारे कोण? लिकीच्या लग्नात वरण कमी पडालय, ते बी लाडक्या. पण रवी शेठनं मनावरच घेतलं हे काम. आणि म्हटले नाना ताई असं असं ठरलं. सुंदर एवढं नियोजन केलं की हा सुख सोहळा स्वर्गी नाही, स्वर्गी नाही. हा सुख सोहळा स्वर्गी नाही, स्वर्गी नाही. हा सुख सोहळा स्वर्गी नाही, स्वर्गी नाही. हा सुख सोहळा स्वर्गी नाही.
सुख सोहळा स्वर्गामध्ये नाही एवढा अनुपम मी इथं कार्यक्रम घडवून आणला. त्यासाठी जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग निवडलेला आहे. प्रासंगिक अभंग आहे हा. जगद्गुरु तुकोबारायांचे पूर्वज विश्वंभर बाबा त्यांच्या स्वप्नामध्ये परमात्मा पांडुरंग आले होते देवला. वारी होईना, जाणं होईना. पांडुरंगाने स्वप्नामध्ये सांगितलं की बोलोबा, हे आपलं विश्वंभर बाबा, मी तुझ्या आंब्याच्या बनामध्ये आलेलो आहे, मला घरी घेऊन जाय. आणि विश्वंभर बाबाचं स्वप्न सकाळी उठून जाऊन पाहिल्यावर पांडुरंगाची मूर्ती आणली आणि विश्वंभर बाबाच्या काळात मंदिर बांधलं. ते 7 पिढ्या टिकलं महाराज. पण 8व्या पिढीला ती भंगलं होतं, मध्ये चिरा गेल्या होत्या त्या मंदिराला. आणि महाराजांच्या मनामध्ये एवढीच इच्छा, देवाचे देऊळ, देवाचे देऊळ, देवाचे देऊळ होते जे भंगले. देवाचे देऊळ, देवाचे देऊळ, देवाचे देऊळ होते जे भंगले. देवाचे देऊळ, देवाचे देऊळ, देवाचे देऊळ होते जे भंगले. देवाचे देऊळ, देवाचे देऊळ, देवाचे देऊळ होते जे भंगले. चित्ताशी वाटले करावे ते देवाचे देऊळ, देवाचे देऊळ, देवाचे देऊळ होते जे भंगले. देवाचे देऊळ, देवाचे देऊळ, देवाचे देऊळ होते जे भंगले. देवाचे देऊळ होते जे भंगले. चित्ताशी वाटली, पण काय करावं, मंदिर बांधाय काय लागते रे विशेष? शिवाजी महाराज काय लागते? दामुजी लागतोय, दामुजी. याच्याशिवाय होते का? अवघड आहे. पैसा नसल्यावर काहीच होत नाही. पैसा नसल्यावर बिडी वडाय भेटत नाही वागवून, तुम्ही मंदिरच म्हणा. खिशात दाम नसल्यावर दिवसभर बिना बिडीचं फिरते. पण लोक म्हणतात पैशाची गरज नाही, पण पैसा सांसारिक माणसाचा प्राण आहे. पैशाशिवाय पान हालत नाही. ज्याच्या पुढे महाग कोणीच नाही ते म्हणते पैसा घेऊन कीर्तन करावं का? अरे 50-50 माणसं सांभाळावं लागते, येड्या पैसा घ्यावाच लागतोय. विठ्ठला एकटा जीवन कुणाच्या घरी जाऊन जेवायचं, त्याला काय गरज आहे? पैशाची काही गरज नाही. पण 50-50 संस्थानं चालवायची, मठ चालवायची, गोरगरिबाच्या कामाला पैसे वापरायचे, संन्यासी महाराज जगवायचे, धर्म कार्य करायचं, आश्रमात अन्नदान चालवायचं. पैसा लागत नाही मारुतराव? मग तुम्ही मला 25,000 देऊ नये? अहो, पैशाशिवाय पान चलतच नाही. धर्म कार्य करायला सुद्धा पाटील पैसा लागतो. परमार्थ करायला भाव लागतो, पण हे परमार्थाचं कार्य करायला सुद्धा भांडवलच लागतं ध्रुव पाटील. पैशाशिवाय हे होत नाही. विठ्ठला विठ्ठला. पैसा काय करायचा? तुला फुकायचंय. विठ्ठला पैशाशिवाय उपयोग काय? अरे हे अज्ञानी लोकांची म्हणते. सत्कर्म करायचं उलट पैसा लागतो. मंदिर बांधायचंय, तुमच्या सेवेनं होतं का? आता यांनी मंदिर बांधलं, आमच्या इकडे येऊन बांधले महाराज लोकांनी. यायचे यात्रेला एका गावाला, मग हे यांचा देव ते कुलदेव, आणि मी तिथं जायचंय, माझंच कीर्तन. मग म्हटलं हा इतने बड़े तुम तेलंगाना वाले लोग, आणि यहाँ ते तो बोले मंदिर कैसा है, मुझे अच्छी हिंदी नहीं आती, बिगड़ जाएंगे ना. क्या बोलो महाराज, आपकी क्या है? बोले इच्छा क्या? बोले इच्छा है कभी मंदिर बनना चाहिए. मंदिर 1 साल में बन. ठीक, 1 सालात कोटी रुपयाचं मंदिर. बिना पैशाचं झालं का? कसं झालं? महाराज बोला की कितना लगा? 1.5 करोड़ लगे. आणि 1.5 करोड़ मंदिर बंधवाने के लिए और उत्सव करने के लिए 40 लाख. कितने हो गए? 2 करोड़. और पैसा नहीं होता तो ये कार्य होता क्या? वो साहब बोलो तो आप आगे बैठे हो. हाँ, क्या होना चाहिए? हाँ, ये सही बात है. देखो, अरे पैसे के अलावा जिंदगी को कुछ कीमत नहीं रहती बेटा.
पैसा पाहिजे. सब पैसे के भाई बरोबर आहे. भाई रे सब पैसे के भाई भाई सब पैसे के भाई भाई सब पैसे के भाई सब पैसे के भाई भाई रे सब पैसे के भाई भाई रे सब पैसे के भाई भाई रे सब पैसे के भाई जिनका साथी कोई नहीं रे जिनका साथी कोई नहीं रे हो सब पैसे के भाई भाई रे सब पैसे के भाई हो. पैशाचा विषय असा आहे, आपण का घेतोय हे महत्वाचं नाही, घेऊन कुठं खर्च करतोय हे महत्वाचं आहे. विषय लक्षात आला. आमच्याकडे श्री गुरु संजय महाराज पाचपर म्हणून एक मोठे अधिकारी पुरुष आहेत बरं का, रामायणाचार्य महाराज. त्या महापुरुषाचं कार्य असं आहे, घेत असतील कुठं दक्षिणा, पण आज हजारो गायी जगवणारा मनुष्य, हजारो गायी. मला सांगा, स्वतःसाठी वापरू नये, स्वतःला लॅकेट करू नये, स्वतःला अंगठी करू नये, स्वतःसाठी काही पण धर्म कार्यासाठी वापरलं काय हरकत आहे. धर्म कार्य वाढवण्यासाठी पैशाची गरज आहे. विठ्ठला मला सांगा, तुकोबारायला वाटलं मंदिर बांधाव कशाला, काय मंदिर बांधताना म्हणाव का, हो मंदिर बांधताना मिस्त्री पुढे जाऊन सुंदर ते ध्यान उभी विटीवरी करगटावरी ते म्हणजे होय खारवट आहे. आता तुकोबारायच्या मनात इच्छा पण करावं काय. मग प्रकार असा घडला, संपवतो 10 मिनिटात. आता सकाळपासून बेजार आहेत तुम्ही. उदा तुकोबारायला पण एक मनुष्य, महाराज हो तुकाराम बुवा बोला, मला सासरवाडीला जायचंय. हो मग काय, जुंधळा राखायला आलाय, 4 दिवस पाखरं राखताव का. हो म्हणले, अर्धा म्हणजे ज्वारी देतो तुम्हाला. तुकोबारायला वाटलं जमलं. मळ्यावर गेली त्यानं सांगितलं तर पाखरं राखा. यांनी लक्षार्थ घेतला नाही, वाच्यार्थ घेतला आणि मळ्यावर बसून पाखरं राखायला सांगितले. उठवाय कुठं सांगितले. मळ्यावर जाऊन बसले, पाण्याची घागर भरून आणली, वर बसले आणि पाखरांना सगळ्यांना बोलवलं, या बा सोयऱ्याला आणा, शाडूला आला, मांबा सब बुला केला. बोले इथं काय ठेवलेलं आहे. आणि मग बोलू आपले महाराज बसलेले आहेत आणि पाखर दाणे खायचे. महाराजांनी भजन करायचं, पक्षी सुस्वरी आळविती, आणि खाल्लं. 4 दिवसाला ती सासरवाडीहून आला तर कने बिन सोपटे, कणसे भरली घन दाटे, नुसत्या पिश्याच, दाणा एक बी नाही. शेतकऱ्यानं पाहिल्यावर त्याचा बीपी वाढला. आता असली रॅली बघितल्यावर काही लोकांचा वाढलाच असेल का, नाही वाढला. नाही वाढल्यावर तुम्ही माणसं आणि वाढल्यावर तुम्ही जनावर. विठ्ठला विठ्ठला एकाला मी दाढी केली ती कोण हो, मग येऊन मला म्हणतं कवा केलं. म्हणलं मगाच. तुमचं नाही. काय तुझी इच्छा आहे का मी इथवर येऊ देवा म्हणून. नाही, ते गंगेश्वर महाराज शोभत, त्याच्यात ते चांगले. आपण वारकरी माणसं शोभले. दाणे भरलेले, चक्कर आली, खाली पडला. माझं घर बुडलं, पंचायत बसवली. काही लोक म्हणले, अरे वेडे वेडे हो, त्या पिशाचं तरी अगोदर हे करा ना म्हटले. खळ काय म्हणतात तुमच्याकडे, रास, रास नाही का, रास करा. ठीक आहे, रास करायची ठरवली. आणि परमात्मा आता महाराज घर लिहून घेतलं तुकोबारायच्या आधी.
किती धान्य होणार, 2 खंड्या होणार होतं म्हणला. आणि घरच लिहून घेतलं. जिजाबाई म्हणल्या, मालक एवढं छप्पर होतं ते गेलं, आता कसं करावं. पांडुरंगाला चिंता पडली, मागे पुढे उभा. महाराज, जगानं किती टाकून देऊ द्या हो, देवानं टाकून देऊ नये. आणि जगानं किती नावं ठेवू द्या, देवानं वाकडी नजर करू नये. ज्याला देव सांभाळतो त्याच्या विरोधात कोटी जरी माणसं उभा टाकले तरी त्याचा केस वाकडा होत नाही. विठ्ठला जनाबाई म्हणल्या, मनगटावर तेल असं बोंबलून होत सुद्धा तेल लावून बोंबला. जनाबाईचा अभंग आहे, जनाबाईचा. माझा नाव डोईचा पदर त्याच्यावरच चरण आहे. पंढरीच्या पेटे मांडियेले पाल. असं करा. मग विचार असा झाला, विठ्ठल 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 तरी मी म्हणालो, राम मंदिर कसं दिसेना, राम मंदिर कसं दिसेना. माझा विचार होताच, म्हणलं का राम मंदिरला येऊन गेलतात केव्हा. मी तर पहाटे 5 वाजता आलो. या वर या. विठ्ठल विठ्ठल झालं, आता काही नाही, सोडायचंच काम झालं आता. मग लक्ष करा, माझ्याकडे बघा, त्याच्यापेक्षा मी महाराज मोठा आहे आज. महाराज शास्त्री महाराज चांगलं वारकरी सापडले, नावलौकिक परिसरात आले. जन्म कुठला, त्यांच्या जन्मभूमीला मी कीर्तन केले, त्यांच्या गावात शास्त्री महाराजांच्या. फक्त यंदाच्या वर्षी माझ्या हाताने चुकीने तारीख काय व्हायले, जुने खळे परवडणार म्हणून नवे धरले. यंदा म्हणले नगर जिल्ह्यात त्यांचं गाव आहे, ह्याच्यामध्ये आपल्या नेवाशाच्या जवळ. महान अधिकारी संत, गावामध्ये खूप घरचं चांगलं आहे, ऐश्वर्यवान कुटुंब आहे सगळं. मी घरी मुक्काम करून आलोय जाऊन, पण तेवढं सगळं लाथ मारून तुमच्या उद्धारासाठी इकडे येऊन बसले. जमीन आहे, जायदाद आहे, भावाभावाचा गाडा आहे, मोठा वाडा आहे, घरदार चांगलं आहे, आई आहे, सगळं थाटमाट आहे, मला काही कमी नाही. पण ते म्हणे, मला काय करायचं, आपलं हरिनाम. म्हणलं, महाराज काय तेलंगणात? म्हणले, नाना तेलंगणात प्रेम आहे. म्हणले, काय प्रेम आहे? तेलंगणात प्रेम आहे. रमले झालं. मुद्द्याकडे या, मुद्दा राहून जाईल. रास केली, मग परमात्म्याने मध्ये हे केलं बरं का. परमात्म्याने ही लीला केली. धान्य किती झालं, 17 खंड्या. आणि मग शेतकऱ्याची भावना बदलली. महाराज तुमचं घर लिहून घेतलेलं सोडून घ्या म्हणले, मज धान्य. पाटील म्हणला, आता असं जमत नाही, तुझं 2 खंड्याच तुला, घरही सोडून घेतलं. आणि उरलेल्या 15 खंड्यामध्ये ती मंदिर बांधण्याचा संकल्प केला. आणि महाराजांनी स्वतः श्रमदान करून मंदिर केलं. त्या मंदिरावर कळस वाही याला श्री सहस्रनामे पूजा करी. पिकले कोणतंही कार्य असू द्या, हरिनामाशिवाय सिद्धीला जात नाही. अरे बाबा, 1000 ब्राह्मण बोलवा आणि त्यांनी मंत्र म्हणू द्या, आणि 1 वारकरी बोलवा आणि त्यांना हरिपाठ म्हणू द्या, बरोबर आहे. विठ्ठला विठ्ठला हरि भजन झाल्याशिवाय देवत्व येतच नाही. वैदिक धर्माला मान्यता द्या, ब्राह्मणाला माना, त्यांच्या मंत्राला माना, कर्मकांडाला माना, पण तिकडं त्यांचंही सुरू असावं आणि इकडं आपलंही सुरू असावं. विठोबा आनंद आहे म्हणून काय गेला. आता असं झालं, तुका म्हणे पोट भरले वारला मनाची तळमळ होती, जी इच्छा होती ती आज पोट भरलं. रवी शेठनं जो संकल्प केला होता ते पूर्ण केला, आणि पूर्ण केला मनोरथ. चिंचोलीकर ग्रामस्थांना धन्यवाद, गावकऱ्यांना धन्यवाद, या भूमीला धन्यवाद. आता एकच करी जाता येता हात जोडी जा, बस. संत गावाला आलेले आहेत, कधी दिवाबत्ती करी जा, कधी पाणी नैवेद्य करी जा. भाग्य चिंचोली हे गाव पुण्यवान आहे म्हणून इथं भगवान बाबा आले. पापी गाव असतं तर बाबा आलेच नसते इथं. बाबा